लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरी यांना राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय। लाडकी बहीण योजनेमुळे उद्योगांच्या अनुदानावर गडांतर होत आहे। गडकरी यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचा पैसा द्यावा लागतोय। लाडकी बहीण योजनेमुळेच उद्योगांसाठीचं अनुदान मिळेल की नाही याची शाश्वती नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। विदर्भ डेव्हलपमेंट काउन्सिलच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हे मोठं वक्तव्य केलं। कोणतंही शासन ही विषकन्या उद्योजकांनी भरवशावर राहू नये। नागपूरमधील कार्यक्रमातून नितीन गडकरी यांनी उद्योजकांना हे आवाहन केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहू शकतोय। मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहिलं होतं या योजनेवरून सातत्यानं विरोधकांकडून टीका होत होती, त्यातच आता नितीन गडकरी यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य सरकारला घरचा आहेर त्यांनी दिलाय। विरोधकांच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलेलं आहे। गडकरी ज्याप्रमाणे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात त्याच प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे आणि यावेळेस जे टीकेचं लक्ष आहे की लाडली बहीण योजना ही ठरलेली आहे, कारण लाडली बहीण योजनेच्या मुळे अनेक सबसिडी ज्या आहेत त्या अडकलेल्या असल्याचं नितीन गडकरी यांचा यातून म्हणण्याचा अर्थ यातून स्पष्ट होतं। कारण सरकारवर अवलंबून राहू नका, सरकार सबसिडी मिळते कधी मिळत नाही, उद्योजकांना आता सबसिडी मिळेल की नाही याबद्दल शंका गडकरींनी या माध्यमातून उपस्थित केली आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात इतर योजनांचा जो पैसा आहे तो वळवल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी केलेला होता। आता मात्र भाजपमधूनच यावर प्रतिक्रिया आलेली आहे आणि ही एक छोट्या मोठ्या नाही तर एका वरिष्ठ नेत्यांकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे। आता यावर विरोधक काय बोलतात किंवा आता सरकार तर्फे भाजप म्हणून किंवा जे महायुती म्हणून काय उत्तर येतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गडकरींचा हे वक्तव्य सरकारला घरचा आहे असंच म्हणावं लागेल। हो जितेंद्र, महायुतीतल्या एका मुख्य नेत्यानं वरिष्ठ नेत्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचे नेमके पडसाद काय उमटू शकतात? जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणात मेळावे घेऊन महिलांचे या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो आहे, त्यावरून सुरुवातीपासूनच विरोधकांनी यावर या योजनेच्या मनसुब्यावर टीका केलेली होती की लोकसभा निवडणुकीमध्ये जे महायुतीला अपयश मिळालेलं आहे त्या पासून दूर होण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी ही योजना आणली गेल्याची टीका विरोधकांनी केलेली होती। निवडणुकीपुरती ही योजना सुरू आहे, त्यानंतर योजनेचं काय होईल याचंही अशीही टीका विरोधकांकडून करण्यात आलेली होती। मात्र आता स्वपक्षातूनच म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी, भाजपचे राज्यातील मोठे नेते आहेत। नक्की जितेंद्र, या वक्तव्याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मोठं वक्तव्य खरं तर हे नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेवरून त्यांचं हे मोठं वक्तव्याची सध्या चर्चा होऊ लागलेली आहे। या संदर्भात विरोधकांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल, कारण सातत्यानं विरोधकांनी या संदर्भात टीका केलेली होती आणि त्यानंतर नितीन गडकरी यांचं हे वक्तव्य सध्या समोर आलंय।